दरम्यान आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर ही भेट होणार आहे। बीड प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासाठी ही भेट होईल। उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीसंदर्भात अजूनही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नाहीये। अशा पद्धतीची विनंती आधी सुद्धा सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात उज्ज्वल निकम यांना विचारणाही केली होती। या भेटीवरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। याबद्दल मी यापूर्वी सांगितलं आहे की सुरेश धसांना त्यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल ती वेगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना दिली पाहिजे सरकार म्हणून, आणि पक्ष म्हणून काही सांगायचं तर मला सांगितलं पाहिजे। मी त्यांना आज वेळ दिलेला आहे। मी आता बोलणार आहे पुन्हा एकदा। परवामध्ये बोलणं झालं होतं तर मी संघटन म्हणून त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय देवेंद्रजींना बहुतेक आजच्याच मी वाचलं आहे की ते आज भेटणार आहे। तर ही गोष्ट खरी आहे की सरकार म्हणून त्यांना देवेंद्रजींना जे काही सांगायचं असेल ॲडिशनल माहिती त्याची ती द्यावी। संघटनेत काही अडचणी असतील तर मला सांगावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।